चला आता तर आपण घरच सोडून जात असतो. मी नाही राहणार बाबा इथं, मला नुसता वैताग आणून सोडलाय, मला कोणी थांबू पण नका. तर नमस्कार मित्रांनो, मला माहिती होतं मला कोणी थांबवणार नाही, त्याच्यामुळे मी स्वतःच थांबून घेतलं. आज आहे ना आपल्याला मांदळीला जायचं होतं आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी. त्याच्यामुळे श्रीगोंद्यातून लालपरी पकडली आणि थेट मांदळीच्या दिशेने रवाना केली बरं का. आता माझ्या मैत्रिणीने हे कोणाचं पोरगं पकडून आणलेलं काय माहिती, जे सारखं मध्ये मध्ये लुडबुड करत होतं. म्हणलं कॅमेऱ्यात येऊन तुला काय फेमस व्हायचंय का, तुला काय पोरी बघायच्यात का, दर्शन घेऊन एका कोपऱ्यात जाऊन उभं राहा ना. पण ते बारकं होतं ना, ते कशाचं माझं ऐकते, असं बी माझं कोण ऐकते. दर्शन झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर होतं, तो म्हणजे प्रसाद. आता प्रसाद 2 टाइम असो 3 टाइम असून सिद्धीला काय कंटाळा येत नसतो बरं का. प्रसाद आल्यानंतर त्याचा आत्मा तृप्त, माझा आत्मा तृप्त, तरी पण त्याचं लक्ष माझ्या ताटातल्या लापशीवर. म्हणलं घ्या आपण आहे ना, आपल्याला कुठे नेलं तरी आपण काही सुधरत नसतो बरं का. आपल्याला बारकं समजत नाही, मोठं समजत नाही, प्रसाद दिसलं की नुसतं बारक्या पोरावानी नुसतं खाऊ खाऊ करायचं बरं का. आता दर्शन घेऊन बाहेर येताना हिला संसार पाणी घ्यायचं होतं, मीन्स की भाजीपाला घ्यायचं होतं. आपल्याला काही टेन्शन नाही, आपण निवळ आयतं चारायचं काम करत असतो. आम्हाला बस होती पार 3-4च्या पुढे. म्हणलं लय टाइम आहे अजून, तोपर्यंत अभ्यास करावा. आधी कधी अभ्यास केला नाही, आता काय अभ्यास करून बॉम्ब पाडणार या. लय टाइम होता म्हणल्यावरती आम्ही परत एकदा बाबांच्या दर्शनासाठी आतमध्ये चाललो होतो. तोवर याची लॉलीपॉप संपत नव्हती. आतमध्ये आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रसाद खाल्ला नाही, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ बरं का. आता तोपर्यंत येताना आपले फॅन लोक सापडले बरं का. त्यांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या हाताने दोरा बांधला होता. म्हणलं आपल्या फॅनची साथ आपल्याला असल्यानंतर आपल्याला कोणाची भीतीच नाही. अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर फायनली आम्ही श्रीगोंद्याला येण्यासाठी निघालो होतो. तिथे जाऊन पण आम्हाला 4 तास बसावं लागले, बस काय लागत नव्हती म्हणून. हे गुरं त्यांच्याबरोबर खेळलो आणि शेवटी हे लय त्रास द्यायला लागला, लय वैताग द्यायला लागला, म्हणून त्याला बांधून ठेवलं. म्हणलं आपला पार्ट टाइम जॉबच आहे किडनॅपिंगचा. आणि फायनली आपण श्रीगोंद्यात आलो. बाय बाय.